हाय, नमस्कार. आपण आज मटकीची उसळ बघूया. जी काळ्या मसाल्यातली करतात ना, ते मटकीची उसळ झटपट होते तशी बघायला गेली तर. पण ते आपल्याकडे मसाले नसले तर काय करायचं, त्या पद्धतीची करायची आहे मला. आता आपण कांदा घेऊया. ही मटकी अशीच पाण्यात थोडी ठेवूया, म्हणजे थोड्याशा साली निघतील. एकदा असं गाळून काढले की थोड्या थोड्या साली निघून जातील, बाकीच्या असू द्या. 3 कांदे घेतले, ते कापले. आता आपल्याला कांदे छान म्हणजे पटकन करपवायचे नाहीत. अशी जाड भिडाची कढई घेतली तर पटकन करपणार नाही, पण काळे म्हणजे असे ब्राऊन करायचे, भाजून छान तेलावरती हळूहळू हळूहळू भाजायचे. जास्त गॅस अगदी म्हणजे पटकन करपवून वगैरे टाकायचं नाही, आपल्याला काळा मसाला बनवायचा म्हणून. तर आपला असा कांदा हळूहळू तेलावर भाजून घ्यायचा मस्तपैकी. छान उसळ होते मटकीची. जास्त असं साताऱ्या वगैरे साईडला ना असं काळा मसाला टाकून मटकीची उसळ बनवतात. म्हणजे साताऱ्याच्या एक शेजारी होत्या, माझ्या आईच्या शेजारी, आणि त्याच वेळेत मला दिवस गेलेले आणि अशी मटकीची त्यांची उसळ व्हायची. अगदी फोडणी पडली की वासाने आहा हा असं व्हायचं मला. ते मी त्यांचं बघून ठेवलेलं. आणि हा सगळा खडा गरम मसाला. मग अशी मी तुम्हाला थोडे शेंगदाणे दाखवले. आणि खोबरं घ्या छोट्या वाटीभर, खोबरं मोठी वाटी, छोटे वाटीभर शेंगदाणे. असा बघा आपला कसा कांदा होतोय, असा ब्राऊन कलरचा कांदा करा छान मस्त. बिर्याणीत वगैरे तळलेला कांदा वापरतात. त्या कांद्याला ना असं ब्राऊन थोडं केलं ना किंवा तळलं वगैरे तर त्याची वेगळी टेस्ट लागते. आता कांद्या भजीमधला कांदा वेगळंच वाटतं, चवच वेगळी असते, छान असते. आता खोबरं घेऊया, तेही छान ब्राऊन करायचं. कसं आहे, आपलं हे तयार असेल ना तर आपल्याला वेळ नाही लागणार. किंवा काळा मसाला मिळतो बघा, कांदा लसूण मसाला मिळतो. 2 चमचे कांदा लसूण मसाल्याचे आणि 2 चमचे काळा मसाला मिळतो ना त्याचे, बस ते टाकले ना 4 चमचे. तुम्हाला जर छान असा प्रॉपर घरगुती बनवतात काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला असं जर मिळालं ना तर पटकन, म्हणजे ते तुमची ही रेसिपी पटकन होऊन जाईल. आता हे शेंगदाणे एवढे नाही, मी तुम्हाला छोट्या वाटीभर दाखवले. हे मी माझ्या ठेवणीसाठी सगळेच भाजून घेते. तुम्ही ते तेवढे वाटीभर शेंगदाणे जरा भाजून त्यातच मसाल्यात घेतलेत तरी चालेल. मी आता हे कूट करेन आणि मग, आणि कूट तयार असेल तर हे करायची पण गरज नाही. कुटामध्ये 1-2 चमचे कूट घेतलं, झालं का. कोथिंबीर, मिरची शक्यतो लाल घ्यायची, नसेल तर हिरवी घ्यायची. लाल मिरची असेल तर चांगलंच आहे, नसलीच तर मग हिरवी मिरची जरा भाजून घ्या. आपली कोथिंबीर आहे, भाजून घ्या. शेंगदाणे मी भाजले, याचं कूट करणार आहे मी. तुम्ही यातलेच वाटीभर मसाल्यात घेतलेत की झालं. मसाल्याबरोबर आता खोबऱ्याबरोबर भाजले असते तरी चाललं असतं. आता टोमॅटो आहे, टोमॅटो पण मी थोडं भाजून घेते. प्रत्येक गोष्टीला एक वेगळी टच असते, चव असते. म्हणजे भाजलेला वेगळा असतो, त्याची चव वेगळी, तळलेल्याची वेगळी. आता टोपात तेल घ्यायचं. तेल 1 चमचा जास्त घ्या, नाही घेतलं तरी काय हे नाही, पण घ्या. आता याच्यामध्ये आपण ना कांदा घालूया थोडा, आणि लसूण. आता एक छोटा कांदा आणि 2-3 असे लसूण कापून घेतलेत मी, ते आपण फोडणीत घालायचे.
थोडासा असा कांदा फ्राय होत आला की आपलं तिखट जे असतं, गरम मसाला तर आपण खडा घेतलेलाच आहे, त्यामुळे गरम मसाला घ्यायची गरज नाही. आधी आलं लसूण घालूया, म्हणजे आपल्याला ते तेलामध्ये फ्राय करता येईल. आणि तुम्ही खोबरं किंवा कांदा भाजत होतात तेव्हाही लसूण आणि आलं घालून भाजलं असतात ना तरी छान होतं. पण माझं तयार होतं आलं लसूण म्हणून मी तसं भाजलं नाही. पण तुमचं तसं करणार असाल तर करू शकता. किंवा आपला कांदा लसूण मसाला मिळतो ना तो घातलात तर उत्तमच. कारण त्यांना पण ते टिकवायचं असतं ना, म्हणून ते लोक जास्त असं फ्राय किंवा रोस्ट करून घेतात, म्हणजे ती वस्तू टिकते जास्त. त्या पद्धतीने आपल्याला आता हे थोडं आलं लसूण घातलं आहे, ते लसूण तर आपण फोडणीला घातलं आहे आणि थोडं आलं लसूण ते पण थोडंसं असं, जास्त नाही. तिखट घाला. जर सुक्या मिरच्या 2 घेतल्या असतील, ओल्या मिरच्या 2 घेतल्या असतील तर त्याप्रमाणे घाला. पण थोडंसं झणझणीत हवं आहे. मटकीची उसळ ना थोडी झणझणीत हवी आणि असं काळ्या मसाल्यातली तर अप्रतिम लागते. आता हा मसाला आपला छान ब्राऊन झालेला होता, त्यामुळे तो आता फ्राय व्हायला काय वेळ लागणार नाही, पटकन फ्राय होऊन जाईल. बघा लगेच गोळा होतो छानपैकी आणि थोड्या वेळातच तेल सुटायला लागतं. बघा मस्त पटकन झाला. असं छान. आणि मग त्याच्यामध्ये आपण मटकी घालायची. बघा काहीच घेतलं नाही, थोडे खडे गरम मसाले घेतले, पण इतकं छान होते ना ही मटकीची आमटी, तुम्हाला सांगते खूप मस्त छान होते. आपण टोमॅटो रोस्ट केलेला ना तोही मी मिक्सीमध्ये बारीक केला मसाला काढल्यानंतर. तो छान फ्राय झाला. आणि आता टोमॅटोसुद्धा त्याचं पण छान फ्राय करून घ्यायचा. आता यात मटकी घालूया. यासुद्धा रश्श्यात फरसाण कांदा घातला ना तर आपली मस्त मिसळ होऊन जाईल. या मसाल्यातले मटकीची उसळ केली ना त्यातही असं मिसळसारखं खाल्लं ना तुम्हाला सांगते इतकं मस्त लागतं, मस्त होऊन जाते. खरंच करून बघा. काय होतं मटकीची उसळ आपल्या पद्धतीने आपण करतो, मग ते सतत खाऊन कंटाळा येतो. मग ते असं वाटतं काय रोज रोज मटकीची भाजी. पण कधीतरी दुसऱ्याच्या पद्धतीने जरा अशी केली ना की काही वेगळं वाटतं आणि मग ती खाऊशी वाटते. धणा जिरा पावडर टाकली मी. आता मीठ घालूया आणि एक छोटा बटाटा घालूया. बटाट्याने कसं पण जी आपण काळ्या मसाल्यातली मटकीची उसळ बनवतो ना त्यात बटाटा नसतो. मी माझ्या मुलांना बटाटा खूप आवडतो म्हणून बटाटा ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालेल. आणि आता मस्त आपण परतवलेली आहे. आता त्याच्यामध्ये सगळं घातलेले आहेत, मसाले घातलेले आहेत, मीठ घातलेलं आहे, टोमॅटो वगैरे गेलेलं आहे. आत्ता आपलं शेवटचं राहिलं की शेंगदाण्याचं कूट नाही तर आपल्या मसाल्याबरोबर 2 चमचे शेंगदाणे तुम्ही वाटायला घ्या.
नाहीतर असं कूट असेल तर 2 चमचे घाला. तुम्हाला आवडत असेल ना तर थोडं 1 चमचा अर्धा चमचा वाढवायचं शेंगदाण्याचं कूट. खरंच ह्या मटकीच्या उसळमध्ये ना खूप छान लागते. तुम्ही करून बघा. तुम्ही कधीतरी उसळ करताना तेव्हा 1 चमचा आपलं शेंगदाण्याचं, कारण आपल्या कोकणाकडे काय आहे, आपण शेंगदाणे कमी खातो, खोबरं जास्त असतं. पण हे दोन्ही सेम सेम घेऊन बघा. 1 वाटी हे घेतलं तर 1 वाटी खोबरं घेतलं तर 1 वाटी तुम्ही शेंगदाणे घेऊन बघा. आणि अगदी थोडासा, सगळे मसाले मेंटेन व्हायला थोडासा गुळाचा तुकडा टाका. आता मस्त गरम पाणी घाला. छान दणकून उकळी येऊ द्या. मस्त भाकरी सोबत ही ह्याच्याबरोबर ना ज्वारी बाजरीची भाकरी, म्हणजे त्यांची पद्धत आहे ना, तर त्यांच्याच पद्धतीने ती ज्वारी बाजरीची भाकरी ती छान लागते. आपली तांदळाचीही छान लागते. चपाती बरोबरही छान लागतं, भातासोबतही छान लागतं, आणि मिसळ बनवून पावासहितही खाल्लं तरी छान लागतं. अशी मस्त आपली ही मटकीची उसळ झालेली आहे. खूप छान आहे. बटाटा शिजल्यासारखा वाटला की गॅस बंद करा. आपली उसळ झालेली मटकीची उसळ अफलातून लागते. करून बघा. साधी सोपी पद्धत आहे. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करून बघा. खरंच करून बघा. अशी आपली उसळ तयार झालेली आहे. कशाही सोबत खाऊ शकता. अगदी गरम गरम भातासोबतही खूप छान लागते.